पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 74 31 31 7218 17 12 21। कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील भादोले गावात एक धक्कादायक घटना घडली। इथं एका तरुणानं आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली आहे। आरोपीनं पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून तिच्यावर कोयत्यानं सपासप वार केले। हा हल्ला इतका भयंकर होता की पत्नी जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि यातच तिचा मृत्यू झालाय। ही हत्या केल्यानंतर आरोपी पती घरातून फरार झाला होता। मात्र पोलिसांनी रात्री उशिरा आरोपीला अटक केली आहे। प्रशांत पाटील असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे, तर रोहिणी प्रशांत पाटील असं हत्या झालेल्या 28 वर्षीय महिलेचं नाव आहे। आरोपी प्रशांत आणि रोहिणी हे हातकणंगले तालुक्यातील भादोले गावात एकत्र राहत होते। मात्र मागील आठवडाभरापासून रोहिणीचे वडील आजारी होते, त्यामुळे प्रशांत आणि रोहिणी दोघंही 8 दिवसांपासून रोहिणीच्या माहेरी ढवळी इथं ये जा करत होते। दरम्यान सोमवारी रात्री 8:30च्या सुमारास घरी परत येत असताना प्रशांतनं पत्नी रोहिणी यांची हत्या केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळी दोघंही पती पत्नी ढवळी येथून आपल्या घरी भादोलेला दुचाकीने येत होते। दरम्यान रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास ते कोरेगाव भादोले रस्त्यावरील झुंजी नाना मळ्याजवळ आले। त्यावेळी प्रशांतनं रोहिणी यांच्या डोळ्यात चटणी टाकून तिच्या गळ्यावर आणि चेहऱ्यावर कोयत्यानं सपासप वार केले। पत्नीची हत्या केल्यानंतर प्रशांत घटनास्थळावरून भादोले येथे आला। त्यानं गावातील लोकांना पत्नीचा खून केल्याचं सांगितलं, तसेच मुलीकडे लक्ष ठेवा, मी आता 5-6 महिने येणार नाही असं सांगून पळून गेला। या घटनेनं गावात खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे व अन्य पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला, तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलाय। यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत रात्री उशिरा संशयित आरोपी प्रशांत पाटील याला ताब्यात घेतलंय। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।